आजच्या बैठकीमध्ये प्रामुख्यानं 2-3 विषयावर चर्चा झाली। एक तर गेल्या वर्षी तुटलेल्या ऊसाला आम्ही 200 रुपये मागतोय, कारण रंगराजन समितीच्या शिफारशीनुसार रेव्हेन्यू शेअरिंग फॉर्म्युला म्हणजे RSFचा प्रमाण जो हिशेब व्हायला पाहिजे होता आणि FRP देऊन वरचे पैसे देण्यासंदर्भात कारखाने बंधनकारक असताना एकाही कारखान्यानं आपला RSFचा रिपोर्टिंग किंवा माहिती हिशेब आयुक्तांना दिलेला नाही आणि त्या संदर्भामध्ये प्रशासनानं काही केलेलं नाही, स्पष्ट झालं। एक तर कारखान्यांनी 200 रुपये आता आम्हाला द्यावेत आणि नंतर RSF प्रमाणे आमच्यावर निघाले पैसे आम्ही परत द्यायला तयार आहोत, पण आता तुमच्या हिशेबाची वाट बघायला तयार नाही। 200 रुपये मागच्या वर्षी तुटलेल्या ऊसाचे ताबडतोब द्यावेत। या वर्षी तुटणाऱ्या ऊसाच्या बाबतीत बोलायचं झालं तर काही साखर कारखान्यांनी आम्ही FRP पेक्षा जास्त देतो असं डांगोरा पिटत, कुणी 3400 कुणी 3450 अशा पद्धतीनं उचल जाहीर केलेली आहे। परंतु या कारखान्यांनी तोडणी वाहतुकीमध्ये भरमसाठ खर्च दाखवून मूळ आमचा कायदेशीररित्या जे काही FRP विसते त्याच्यामध्ये हे केलं आहे, म्हणून त्यांची FRP कमी दिसायला लागलेली आहे। त्यामुळं या कारखान्यांनी बहुतेक सगळे सभासद साखर कारखान्याचे 25 किलोमीटरच्या आत आहेत आणि सभासदांची त्यांच्या शेतापासूनची कारखान्यापर्यंतची वाहतूक आणि तोडणी 750 रुपये पेक्षा जास्त होऊ शकत नाही त्यांच्याच रेट कार्ड प्रमाणे। मग या कारखान्यांनी 950, 1000 रुपये, 1100 रुपये तोडणी वाहतूक दाखवून आमचा टना पाठीमागे 300 ते 350 रुपये FRP कमी केलेला आहे आणि त्यामुळे या कारखान्यांनी FRP दिली म्हणून आम्ही त्यांना कारखाना चालू होऊन देणार नाही। आमचा हिशेब करून जी 3600-3700 रुपये आमचा तोडणी वाहतूक जी काय रक्कम बसते ती दिल्याशिवाय आम्ही ते कारखाने सुरू होऊन देणार नाही।